तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही कराडला असतो, ते कराडला येत नाहीत. आम्ही किती वेळा बोलवलं तर त्यांनी बोलवल्यावर यावं. मुळात गेल्या 6 महिन्यात आम्ही 3दा आलेलो आहे. त्यामुळे कराडला काय हो हे नाही सांगत. तसं नाही, आता आले ते. लग्न झाल्यानंतर किती तर वेळा बोलवलं. 2-3 वर्ष ते आले नव्हते. आत्ताच्या आता 3 वेळा जाऊन आले ना कराड. कव्हरअप करून टाकला तो गॅप सगळा गॅप. ते फक्त कार्यक्रम असला तरच येतात, जे काहीतरी कारण असलं तरच. स्पेशली आमच्याकडे येत नाहीत. तेही येत नाहीत ना. आज तुम्ही येणार आहात म्हणून ते आलेले आहेत. बरं 1 मिनिट थांबा. आता सगळ्यांनी काही ना काही गमतीत आरोप केले. तुमचं आता काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींवरती सांगा. नाही होते आधी म्हणजे व्हायची, मी खूप चिडचिड करायची आधी. निगेटिव्हिटी होती माझ्यामध्ये. पण आहे लग्नानंतर बराचसा बदल झाला आहे. ह्या घराने खूप समजून घेतलं आहे मला. सासूबाई, माझे सासरे खूप सपोर्ट करतात मला. म्हणजे माझ्याकडून काही चुका झाला तर ते समजून घेतात. आजपर्यंत कधी रागवले नाही आहेत ते मला. मला सांगा मग आता काय बदल करणार उद्यापासून? ते सगळ्यांची मनं जिंकून किंवा सगळ्यांच्या मनाप्रमाणे राहील मी. हा मी नक्की प्रयत्न करेल. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील माझ्याकडून, माझ्या परीने मी नक्की प्रयत्न करेल. पण तुम्ही कुठला बदल करणार आजपासून? जर एक बदल करायचा असेल संवाद, वेळेत घरी येणं लवकर. आणि दुसरी गोष्ट, आल्यावर थोडा वेळ शांत राहणं, प्रेमाने बोलणं सगळ्यांशी. नंतर चिडचिड करणार. त्यापेक्षा आहे ते बरं आहे म्हणतील. छान निर्णय घेतलाय. पूर्वी आल्याबरोबर चिडचिड करायचे, तर आता इथून पुढे ते आधी येणार, शांत राहणार, घरच्यांची छान बोलणार. 15 मिनिटं झाली की सगळं. असंही न करता संवाद कसा वाढेल आणि आनंद आणखी कसा घरात राहील यासाठी दोघेही इतके दिवस प्रयत्न करता आहात, तोच आणखी जोमानं करा हे सांगतो. आणि थोडासा आता खेळ आहे. या खेळामध्ये तुम्ही यांना माऊलीला बक्षीस मिळवून द्यायचं आहे आमच्या वहिनी. ओके. हे बघा, मी एक अक्षर सांगणार, त्या अक्षरावरून घरातल्याच वस्तू आहेत त्या घेऊन यायच्या. वेळ 2 मिनिटाची. आणि अक्षर आहे कुठलं देऊया? सोपं सांगा. सोपं. स. चला वेळ सुरू झाली. स. 10 1 एका वेळेला 1. 50 सेकंद राहिली. चाळीस सेकंद राहिली. 40. 30 राहिली. 20 सेकंद राहिली. 20. तुम्ही इतक्या व्यवस्थित गोष्टी ठेवल्या की काही सापडत नाहीये. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.